अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू, स्वामीच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिना हा 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मल्हारी मातरंड उत्सव सुरू होता. तर जो मल्हारी षडरात्री हा उत्सव असतो तर तो 6 दिवसाचा कालावधी असतो आणि ती सुरुवात कधी होते तर 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे. 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे तर ते चंपाषष्ठी आहे शनिवारी. तर चंपाषष्ठी 7 तारखेला आहे. तर तोपर्यंत हा 6 दिवसाचा कालावधी असणार आहे. आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर ते कसं करावं, कोणी करावं, कधी करावं, तर आज या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कोणीही मध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणी विसरू नका. आपण शारदीय नवरात्री असली का आपण कुलदेवीची सेवा करतो. दुर्गा सप्तशती ग्रंथ या ग्रंथाचं आपण पारायण करत असतो. तसंच आता मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपल्याला या मल्हारी षडरात्रमध्ये आपल्याला पारायण करायचं आहे. तर ते पारायण कोणी करायचं आहे तर ते कोणीही करू शकतं. तर आपल्याकडनं आपल्या आईची सेवा घडते, म्हणजे आपली कुलदेवी आहे, आपली आई आहे. तर आपल्याला आपल्या कुलदेवीची आपण सेवा करतो, आपल्या आईची सेवा करतो. तसंच आपल्याकडनं आपल्या वडिलांची सुद्धा सेवा घडली पाहिजे आपल्याकडून. म्हणजे वडील कोण तर आपले खंडेराव महाराज हे आपले वडील आहेत. कुलदेवी जशी आपली आई आहे आणि खंडेराव महाराज हे आपले वडील आहेत, त्यामुळे आपल्याला या दोघांची सुद्धा आई वडिलांची आपल्याला सेवा करायची असते. आता बऱ्याच जणांची कुलदेवी वेगळी असते. म्हणजे कसं, आता तुळजापूरची तुळजाभवानी आई आली आणि त्याच्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी आली, माहूरगडची रेणुका माता आली. म्हणजे अशी कुलदेवी असते बऱ्याच जणांची वेगवेगळी. तसंच संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत जे असतं ते असतं खंडेराव. तर आपल्याला आपले कुलदेवीची आपण जशी सेवा करतो तसंच कुलदेवतांची खंडेरावांची आपल्याला सेवा करायची असते. तर ही सेवा तुम्हाला मी सांगितलं की घरातल्या कर्त्या पुरुषांनी करायचं असतं. तर आपल्यावर पटकन प्रसन्न होणारे, आपल्यावर पटकन पावणारे देव असतात ते म्हणजे आपली कुलदेवी असते आई भगवती. त्याच्यानंतर असते ते म्हणजे कुलदैवत खंडेराव महाराज असतात आणि आपले गुरु असतात. ते आपल्यावर पटकन प्रसन्न होतात. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपल्याकडनं सुद्धा आईची सेवा घडते पण वडिलांची घडत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर आता आपल्याला 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर आपल्याला मल्हारी षडरात्र उत्सव साजरा करायचा आहे. तर कसा करायचा, तर आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर ते कसं करावं ते तुम्हाला मी पुढं सांगते. तर बघा, मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे, तुम्हाला दिसत असणार आहे. हा आहे मल्हारी सप्तशती ग्रंथ. आता फ्रंट कॅमेरेमुळे तुम्हाला याचं नाव उलटं दिसतं. तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला याचं पारायण करायचं आहे. तर हा जो ग्रंथ आहे मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे, तर हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला सांगते मी, तर हा मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे, तर हा तुम्हाला वाचायला फक्त 1.5 तास लागणार आहे. आता जे नवीन आहे त्यांना 1.5 तास लागणार आहे. आता जे रेग्युलर वाचत असतात कायम नाही का, तर त्यांना फक्त किती 1 तास लागतो, जास्त लागत नाही. पण जे नवीन आहेत त्यांना बघा, कधी वाचलं नाही आहे तुम्ही कधी पारायण केलं नाही आहे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं, तर तुम्हाला 1.5 तास लागणार आहे, काही वेळ लागणार नाही. अतिशय साधा सोपा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये 14 अध्याय आहेत. तर आता तुम्हाला सांगते मी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण तुम्ही किती करावं आणि कसं करावं. तर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं तुम्ही पारायण 5 करू शकता, 7 करू शकता, 11 करू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार. तुम्हाला जर वाटलं ना आज आहे ना मला 2 पारायण करायचे, 3 करायचे, तरी तुम्ही इझिली करू शकता. फक्त त्याला वेळ देणं तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं शक्य होईल 5 करा, 7 करा, 11 करा तरी चालेल, फक्त करा, एवढंच मी तुम्हाला सांगते. तर मल्हारी सप्तशती हा ग्रंथ तुम्हाला वाचायला बघा, आपलं मल्हारी कवच आहे, मल्हारी कवच पहिल्याच पेजवर. तर इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे मल्हारी कवचपासून. तर तुम्हाला पूर्ण 1 ते 14 अध्याय वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर क्षमा प्रार्थना आहे ती सुद्धा तुम्हाला बोलायची आहे. तर तुम्हाला आता समजलं असेल की तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं, सुरुवात कशी करायची. तर मल्हारी कवच वाचायचं, तिथून पुढं सगळे 1 ते 14 अध्याय वाचायचे. तुम्ही 1 ते 14 अध्याय तुम्ही वाचले तेव्हा तुमचा 1 पाठ होईल. म्हणजे 1 पाठ म्हणजे 1 पारायण तुमचं होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते शेवटला काय करायचं, क्षमा प्रार्थना बोलायची आणि त्याच्यानंतर तुमची पोथी वाचून झाल्याच्यानंतर तुम्हाला आरती आहे बघा, खंडेरायाची आरती इथं या पेजवर शेवटला, तर ती सुद्धा तुम्हाला बोलायची आहे. तर तुम्हाला आरती घ्यायची आहे 6 दिवस. ज्या दिवशी 6 दिवस तुम्ही पारायण करणार आहे तर तुम्ही 5 करणार, 7 करणार, 11 करणार, तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही पारायण करणार आहे. तर त्यानुसार तुम्हाला आरतीसुद्धा घ्यायची आहे. दररोज तुम्हाला न चुकता खंडेराव महाराजांची तुम्हाला आरती घ्यायची आहे 6 दिवस. 2 डिसेंबर ते चंपाषष्ठी आहे 7 डिसेंबरला. तोपर्यंत तुम्हाला 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे, सगळं पारायण करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जर मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. फक्त तुम्ही काय करायचं, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 6 दिवस तुम्ही काय करायचं,
तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता. मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण करा तरी चालेल, काही हरकत नाही. तर आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही 5 करू शकता, 7 करू शकता, 11 पारायण करू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकता इझिली. तर तुम्हाला सांगते, एक पाठ म्हणजे एक पारायण. एक पाठ म्हणजे तुम्हाला हे पूर्ण ही पोथी आहे, मल्हारी सप्तशती ही पोथी आहे, तर ती तुम्हाला 1 ते 14 अध्याय आहे, तर तुम्हाला ते पूर्णपणे वाचायचे आहेत. म्हणजे तुमचं असं एक पूर्ण वाचून झाल्याच्यानंतर तुमचं एक पाठ होईल. एक पाठ म्हणजे एक पारायण होणार आहे. तर असे तुम्हाला 5 करा, 7 करा, 11 करा. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढे शक्य होईल तसं करा. आणि शक्यच नसेल, तुम्हाला 5सुद्धा शक्य नसेल, तर तुम्हाला सांगते कृपया तुम्ही एक तरी करा. आणि मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण कोण करू शकतं, तर स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी करू शकतं. असं काही नाही की यांनी करायचं का की त्यांनी करायचं का, तसं काही नाही. हे पारायण कोणी करू शकतं. तर आता तुम्हाला सांगते मी, बघा ही जी पोथी आहे ना मल्हारी सप्तशती, ही जी पोथी आहे, तर या पोथीचं पारायण आपल्याला आहे ना, म्हणजे बघ कोणाला करायचं असतं, तर घरामधल्या कर्त्या पुरुषाला करायचं असतं. दर रविवारी तुम्हाला करायचं असतं. आता बऱ्याच घरामध्ये काय होतं, बऱ्याच पुरुषांना जमत नाही, कामाचं टेन्शन असतं, काय असतं, बिझी असतात, त्यामुळं जमत नाही. तर बघा ज्यांना शक्य नाही ना त्यांनी काय करायचं, आता घरामध्ये ज्या पुरुषांना जमत नाही, ज्यांना शक्य नाही, तर त्यावेळेस काय करायचं, तर घरामधल्या कुळस्त्रीने जरी हे पाठ केलं, मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण केलं ना एक पाठ, तरी चालतं. पण करा, तुम्हाला एवढंच सांगते मी. तर आपल्याला इतर वेळेस जमतं का, नाही जमत ना. तर आता हे मल्हारी षडरात्र आहे 6 दिवस, तर ही संधी तुम्ही गमावू नका. तर तुम्ही नक्की अवश्य करा, तुम्हाला एवढंच सांगते मी. मला सांगते सर्वात महत्त्वाचं, बघा आपल्याकडनं आपल्या गुरूंची सेवा होते, आपल्या आई भगवतीची, आपल्या कुळदेवीची सेवा घडते आपल्याकडनं, परत पितरांची सेवा घडते आपल्याकडनं, कुळदेवतांची सेवा घडते ना आपल्याकडनं. तर अशा वेळेस बघा आपल्याकडनं ह्या सगळ्या सेवा घडतात, तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही संकटांना सामोरं जावं लागत नाही. तर हे याचं कारण असतं. त्यामुळं आपल्याला आपल्या कुळदेवतांची, कुळदेवीची, गुरूंची, पितरांची सेवा करायची असते. आपण संसारिक माणसं आहोत, तर बघा आपल्या अडचणी खूप असतात. एक झाला प्रॉब्लेम सॉल्व तर लगेच दुसरा होतो, दुसरा झाला सॉल्व तर लगेच तिसरा येतो. म्हणजे असं काही ना काही असतं ना. तर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहे, दुःख आहे, आर्थिक समस्या, आर्थिक अडचण जे काही आहे, तर ते सगळे दूर होत असतात फक्त या सेवा केल्याने. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कुळदेवीची, कुळदेवतांची, पितरांची, गुरूंची या 4 सेवा करणं महत्त्वाचं असतं. तो दररोज आपण न चुकता आपल्या स्वामींची नित्यसेवा करत असतो. त्याच्यासोबतच बरेच जण काय करतात, दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचं एक अध्याय वाचतात. आणि तसंच तुम्हाला सांगते, जरी तुम्ही दररोज या ग्रंथाचं एक जरी अध्याय वाचले ना तरी चालणार आहे. म्हणजे काय होईल, तुमच्या गुरूंची सेवा घडेल तुमच्याकडनं, आणि तसंच कुळदेवीची, कुळदेवतांची सेवा घडणार आहे. तर तुम्हाला सांगते, तुम्ही या ग्रंथाचं पारायण अवश्य करा. आणि दररोज जरी तुम्हाला जमलं तरी याचं एक अध्याय नक्की वाचा. आणि जर तुम्हाला शक्य नसेल ना, म्हणजे 5 पाठ करायला, 7, 11 असे पाठ करायला शक्यच नसेल, पारायण करायला शक्य नसेल जास्त, तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही फक्त आहे ना काय करा, फक्त दररोज 2-2 अध्याय तुम्ही केले तरी चालणार आहे. म्हणजे तुमचं काय होईल, 6 दिवसामध्ये, म्हणजे 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 6 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं एक पारायण होईल. जर तुम्ही दररोज 2-2 अध्याय जर वाचले ना तर तुमचं एक पारायण होईल. तर एक जरी तुम्ही पारायण केलं तरी चालणार आहे. पण ते की किती अध्याय छोटे आहेत आणि किती प्रभावी हा ग्रंथ आहे. तर तुम्हाला सांगते, फक्त श्रद्धा महत्त्वाची असते. मनोभावे आपण श्रद्धेने कोणती सेवा केली तर आपल्याला फळ नक्की भेटतं. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही पारायण करा, अवश्य करा. तुम्हाला जर जमलं नाही ना, तुमच्याकडे ही पोथी आहे आणि जरी तुम्हाला जमलं नाही अध्याय पठण करायला, एक पारायण तुम्हाला करणं शक्य नसेल, तर तुम्ही काय करायचं, तर या पोथीमध्ये ना मल्हारी मातरणाचं मंत्रजप आहे. बघा या पेजवर, पेज नंबर 17 आहे, याच्यामध्ये दिलेला आहे मंत्रजप. तर हा सुद्धा तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जपू शकता. तर अशी साधी सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही आहे. तर सगळ्यांनी ही सेवा, हे पारायण अवश्य करा. आपल्याकडनं गुरूंची सेवा दररोज होते, नित्यनेमाने आपण करतो स्वामीची नित्यसेवा, आपल्या गुरूंची सेवा. तसेच तुम्हाला सांगते, आपल्या कुळदेवीची, कुळदेवतांची सुद्धा सेवा होणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर तुम्हाला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. तुम्हाला सांगितलं की मी ही पोथी आहे मल्हारी सप्तशती, तर ही अशी तुम्हाला आणायची आहे आणि तुम्हाला पारायण करायचं आहे. आणि या मल्हारी षडरात्र या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये ना घरातल्या कर्त्या पुरुषांनी उपवास करायचा असतो. असं काही नाही की उपवास करायचाच आहे. बघा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास करा, जर नसेल शक्य तर नका करू तरी चालेल, काही हरकत नाही. आणि बघा शारदीय नवरात्र असते त्यावेळेस कसं आपण बघा घट बसवले जातात, देवीचे, कुळदेवीचे घट बसवले जातात. तसंच आहे ना, खंडेराव महाराज आहेत ना, त्यांचे सुद्धा आता मल्हारी षडरात्रमध्ये घट बसवले जातात. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी घट बसवले जातात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता.
आणि आता तुम्हाला त्याचे नियम सांगते मी. मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे तुम्हाला नियम सांगते काय आहेत. तर तुम्हाला या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर तुम्हाला ब्रह्मचर्या पाळायची आहे आणि परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे आणि मासिक धर्मामध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचं आहे. आणि तसंही आपण मार्गशीर्ष महिना आता सुरू होत आहे तर आपण मांसाहार वर्ज्य करत असतो. तरी माझं सांगायचं काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. घरात कोणी खात असेल तर तरी तुम्ही त्यांना खाऊन देऊ नका. तर हे नियम तुम्हाला असे पाळायचे आहेत. आणि हे मल्हारी सप्तशती ग्रंथाचं तुम्ही पारायण आहे ना संकल्पयुक्त सुद्धा करू शकता. जर तुमची काही मनोकामना असेल, काही इच्छा असेल एखादी, तर तुम्ही तुमचे कुलदेवत आहेत आपले खंडेराव महाराज, त्यांना तुम्ही सांगून संकल्प असा सोडून तुम्ही सेवा करू शकता. आणि जरी नाही संकल्प केला तशीच सेवा केली तरी चालणार आहे. आणि ज्या घरामध्ये बघा वडिलांचं आणि मुलाचं पटत नाही, ज्या घरात भांडणं होतात, तर त्या घरामध्ये अवश्य तुम्ही एक तरी पारायण करा म्हणजे करा. पारायण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण पारायण आपण जर केलं बघा दुसऱ्यांच्या घरात तर काय होतं, अन्नामधून दोष लागत असतात. त्यामुळे आपल्याला पारायणाच्या काळामध्ये आपल्याला परान्न वर्ज्य करायचं असतं. तर आता तुम्हाला समजलं असणार आहे. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर अगदी बघा साधा सोपा ग्रंथ आहे, दुर्गा सप्तशती ग्रंथ आपण त्याचं पारायण करत असतो. तसंच हा मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे तर याचंसुद्धा असं साधा सोपा हा म्हणजे त्याचे नियम आहेत, नियम अटी वगैरे असं काही जास्त नाही आहे. एकदम साधा सोपा हा ग्रंथ आहे तर तुम्ही अवश्य याचं पारायण करा. आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणी विसरू नका. तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.